महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। आता बघा शेतकरी बांधवांनो, आजची बातमी जरा नीट ऐका, कारण आज फक्त एका हप्त्याची बातमी नाहीये। दोन वेगवेगळ्या योजनांचे पैसे आणि ते दोन्ही पैसे एका पात्र शेतकऱ्याला मिळाले तर खात्यावर मिळून एकूण 4,000 रुपये कसे दिसू शकतात, हा आजचा आपला मुख्य विषय आहे। एका बाजूला पीएम किसानचे 2,000 रुपये आणि दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, म्हणजे 2,000 इकडचे आणि 2,000 तिकडचे दोन्ही मिळाले तर 4,000 रुपये एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। पण आता इथं जरा थांबा, 4,000 रुपये तुम्ही ऐकले म्हणजे सरकारने 4,000चा वेगळा हप्ता काढला आहे असा सरळ अर्थ काढायचा नाही। या दोन वेगवेगळ्या योजनांचा मिळून तयार होणारा हिशोब आहे हा। म्हणून पुढची माहिती अर्ध्यात सोडू नका, कारण तुमच्या खात्यात पैसे पडले नाहीत तर नेमकं काय बघायचं, कुठे घोळ होतो आणि कुठल्या गोष्टी आधी नीट करून ठेवायच्या आहेत हे सगळं पुढे समजणार आहे। आता गावात काय होतं बघा, एका शेतकऱ्याच्या मोबाईलवर दुपारी बँकेचा मेसेज आला की पैसा जमा झाला। तो लगेच शेजाऱ्याला सांगतो माझे पैसे आले। शेजारी मोबाईल काढतो, मेसेज नाही, त्याला मेसेज दिसत नाही। मग लगेच मनात विचार येतो आपलं नाव कापलं की काय। पण प्रत्येक वेळी तसं नसतं। कुणाचं खातं एका बँकेत असतं, कुणाचं दुसऱ्या बँकेत असतं, कुणाची ई-केवायसी पूर्ण असते, कुणाच्या नोंदीमध्ये एखादी तपासणी बाकी असते। कधी पैसा आधी खात्यात पडतो आणि मेसेज नंतर येतो, कधी मेसेजच येत नाही पण पासबुक बघितलं तर रक्कम आधीपासून खात्यात दिसते। म्हणून दुसऱ्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज हा तुमच्या खात्याचा पुरावा होऊ शकत नाही। तुमचं खातं तुम्ही स्वतः तपासा। आता कोणत्या हप्त्यांची चर्चा आहे हे जरा नीट समजून घ्या। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, या दोन्ही पैशांकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दोन्ही योजनांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये मिळाले आणि दोन्हींसाठी तुमची पात्रता असेल तर एकूण मिळून 4,000 रुपये तुमच्या हाताशी येऊ शकतात। 4,000 रुपये शहरातल्या कुणाला छोटीशी रक्कम वाटेल, पण शेतकरी घरात त्याचं वेगळं गणित असतं। खत घ्यायची असतात, औषधं घ्यायची असतात, डिझेल भरायचं असतं, मजुरी द्यायची असते, बियाण्यांची उधारी आहे, घरात किराणा आहे, मुलांच्या शाळेचा खर्च आहे। 4,000तून सगळं भागणार नाही, पण 2-3 अडकलेली कामं पुढे जातात। समजा सकाळी तुमच्या खिशात 700 रुपये आहेत, दुपारी फवारणीचं औषध घ्यायचं आहे, दुकानदाराचा फोन आलेला आहे, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे बाकी आहेत, घरातून सांगितलं की किराणा आणायचा आहे। अशा वेळी खात्यावर 4,000 रुपये दिसले तर माणसाला थोडा आधार वाटतो। 2,000 उधारीत दिले, 1,000 रुपये औषधांमध्ये गेले, उरलेले 1,000 रुपये घरात ठेवले। 4,000 रुपये 4 मिनिटात 4 ठिकाणी विभागले जातात। म्हणून या हप्त्याची वाट शेतकरी इतक्या उत्साहानं बघतो। पण आता इथं बऱ्याच जणांचा घोळ होतो। कुणीतरी गावात येऊन सांगतं 4,000चा नवीन फॉर्म भरायचा आहे, 500 रुपये द्या, नाव टाकून देतो। असं कोणी सांगत असेल तर लगेच तुम्ही सावध व्हायचं। इथे 4,000 हा वेगळा नवीन फॉर्म नाही, पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये असा त्याचा सरळ हिशोब आहे। म्हणून 4,000 रुपये मिळून देतो म्हणून कोणी पैसे मागत असेल, कागदपत्र मागत असेल, OTP मागत असेल तर थांबा आणि आधी अधिकृत माहिती तपासा। आता तुमच्या खात्यात पैसा येताना काही छोट्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या असतात। पहिली गोष्ट म्हणजे आधार आणि बँक खात्याची लिंकिंग, दुसरी म्हणजे ई-केवायसी, तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं चालू आहे का, आणि चौथी म्हणजे मोबाईल नंबर योग्य आहे का, आणि जिथे फार्मर आयडीची गरज असेल तिथे फार्मर आयडीची नोंद आहे का। या गोष्टी आधीच बघून ठेवल्या ना तर पैसा सुटल्यावर उगाच धावपळ कमी होते। आता जिल्ह्यांचा विषय जरा नीट बघा, कारण या 13 जिल्ह्यांमधल्या पात्र शेतकऱ्यांसाठी पैशाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता डायरेक्ट ट्रान्सफर करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे आपला पुणे जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, लातूर, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, रायगड आणि पालघर या 13 जिल्ह्यांमधल्या पात्र शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। आता तुमचा जिल्हा यादीत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच महत्वाची आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिल्ह्याचं नाव यादीत असलं तरी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याची पात्रता आणि बँकेतील नोंद वेगळी असते।
त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टप्प्याटप्प्याने पडणार आहेत. म्हणून तुमचं नाव, KYC आणि बँक खात्याची स्थिती जरा नीट तपासून ठेवा. आता सुरुवात आपण पुणे जिल्ह्यापासून करूया. पुणे जिल्हा मोठा आहे, शहर वेगळं आणि ग्रामीण भागाचं गणित वेगळं. शेतकऱ्याला हंगामात पैसा सतत लागतो. खतं, फवारणी, मजूर, पाणी, डिझेल, वाहतूक प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. अशा वेळी 2 योजनांची मिळून 4,000 रुपये आले तर एखादं अडकलेलं काम पुढे सरकतं. पण गावात कुणाचे पैसे आले म्हणून दिवसभर मोबाईल बघत बसू नका. स्वतःचं खातं आणि नोंद तपासा. आता त्याच्यानंतरचा जिल्हा आहे आपला सातारा जिल्हा. साताऱ्यात कुणाचं ऊस, कुणाचा भाजीपाला, कुणाचं धान्य, कुणाचं पशुपालनासोबत शेती. प्रत्येक घरचा खर्च वेगळा. त्यामुळे हप्त्याचे 2,000 रुपये किंवा दोन्ही मिळून 4,000 रुपये कुठे वापरायचे हे शेतकरी आधीच मनात ठरवून बसलेला असतो. म्हणून पैसा आला तर आनंद आहेच, पण मेसेज नाही आला म्हणून लगेच नाव गेलं असं गृहीत धरू नका. आता जरा सांगलीकडे बघा. इथे सुद्धा बाजार, शेती, वाहतूक, औषधं, मजुरी सगळा खर्च चालू असतो. समजा दुकानदाराला उधारी आहे आणि तुम्ही त्याला सांगितलंय हप्ता आला की देतो, मग पैसा 2 दिवस उशिरा पडला तरी तुमचं आर्थिक गणित पुढे मागे होते. म्हणून हप्त्याच्या पैशांकडे लोकांचं लक्ष लागणं साहजिक आहे. आता कोल्हापूरमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती. घरातली गरज वेगळी, शेतातली गरज वेगळी. एखाद्याला खत घ्यायचं आहे, एखाद्याला औषध, कुणाला डिझेल, कुणाला मजुरी द्यायची आहे. म्हणून सरकारी योजनेतून आलेले 2,000 रुपये शेतकरी उगाच खर्च करत नाही. त्याच्या डोक्यात आधी 4-5 कामांची यादी असते. आता यानंतरचा जिल्हा आहे आपला अहमदनगर जिल्हा. इथल्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट नीट बघा. तुमच्याकडे 2 बँक खाती असतील तर योजनेशी नेमकं कोणतं खातं जोडलेलं आहे ते नीट माहीत असू द्या. बऱ्याच वेळा माणूस सध्याच्या खात्यात बॅलन्स बघतो आणि म्हणतो पैसे आले नाहीत. नंतर कळतं जुन्या खात्यावर डीबीटी गेलेला आहे. म्हणून खाते कोणते जोडलेले आहे हा मुद्दा छोटा नाही. आपला पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा. बीडमध्ये अनेक शेतकरी हंगामात आधीच उधारीवर बऱ्याच गोष्टी घेतात. दुकानदार फोन करतो, मजूर पैसे विचारतो, घरचा खर्च थांबत नाही. अशा वेळी हप्ता आला की थोडी उसंत मिळते, पण पैसे आले नाहीत म्हणून लगेच कुणाच्या सांगण्यावरून आधार, पासबुक, OTP, कार्डची माहिती व्हॉट्सअपवर बिलकुल पाठवायची नाही. पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. आता लातूरमध्येही हेच बघा. बँकेत नोंदवलेला मोबाईल नंबर जुना तर नाही ना. तुम्ही नवीन सिम वापरताय का? पण बँकेत 5 वर्षांपूर्वीचा नंबर आहे. मग पैसा आला तरी मेसेज कुठे जाणार? जुना नंबर बंद, मेसेज तिकडे आणि इकडे तुम्ही म्हणणार पैसे आलेच नाही. म्हणून बँकेचा नंबर तुम्ही तपासून ठेवणं चांगलं. आता पुढचा जिल्हा आहे आपला अकोला जिल्हा. अकोल्यातल्या शेतकऱ्यांनी KYC ची स्थिती एकदा नीट बघा. हप्ता येणार अशी बातमी आली की शेवटच्या दिवशी धावपळ सुरू होते. मग गावात सगळे एकाच वेळी केंद्रावर. कोणाचं आधारचं काम, कोणाचा मोबाईल नंबर, कोणाचं नाव जुळत नाही. म्हणून तुम्ही सगळी कामं आधी करून ठेवा. मग पैसा सुटल्यावर निवांत खातं तपासा. आता पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. आता इथे सुद्धा खातं सक्रिय आहे का हे महत्वाचं आहे. 2-3 वर्ष वापरलं नाही असं जुनं खातं असेल पण योजनेची नोंद तिथेच असेल तर पुढे गोंधळ होऊ शकतो. बँकेकडे जरा विचारून घ्या कोणतं खातं चालू आहे आणि कोणतं डीबीटी साठी जोडलेलं आहे. नागपूरमध्ये सुद्धा अनेक शेतकरी वेगवेगळ्या बँकांमध्ये व्यवहार करतात. 2 खात्यांचा घोळ होणं शक्य आहे. म्हणून दुसऱ्याचा स्क्रीनशॉट पाहून निर्णय घेऊ नका. स्वतःचं खातं बघा, बँक बॅलन्स तपासा, पासबुक अपडेट करा. मोबाईलवर मेसेज आलेला नसेल तरी खातं तपासल्यावर तुम्हाला रक्कम दिसू शकते. आता चंद्रपूरमध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाची सूचना. एखादा अनोळखी फोन करून म्हणेल तुमचे 4,000 रुपये अडकलेले आहेत, OTP सांगा. तिथंच फोन बंद करा. पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला 6 आकडी OTP अनोळखी माणसाला सांगायची काहीही गरज नाही. तो कितीही सरकारी माणसासारखा बोलला तरी सुद्धा त्याला OTP सांगू नका, पिन सांगू नका, CVV नंबर सांगू नका. आता रायगड मधल्या शेतकऱ्यांनी आधार आणि बँकेचं खातं यामध्ये नोंद एकदा बघून ठेवावी. नावामध्ये फरक असेल, जुनं खातं असेल, मोबाईल नंबर बदललेला असेल, अशा छोट्या गोष्टींमुळे माणूस उगाच घाबरतो. म्हणून काम आधी नीट करून ठेवा. आता पालघर इथे सुद्धा काही भागातून बँकेपर्यंत जाणं प्रत्येक वेळी सोपं नसतं. त्यामुळे मोबाईलवर मेसेज आला नाही तर लगेच निष्कर्ष काढू नका. शक्य असेल तर बॅलन्स तपासा, पासबुक बघा किंवा विश्वासू मार्गाने खात्याची माहिती घ्या. एकच गोष्ट समजून घ्या, जिल्ह्यांचं नाव तुम्ही कुठं ऐकलं म्हणजे प्रत्येकाला पैसा आलाच असं नसतं. तुमची पात्रता वेगळी असते, तुमचं बँक खातं वेगळं, तुमची KYC वेगळी. म्हणून गावात 4-5 जणांचे पैसे आले आणि तुमचे पैसे आले नाहीत तर घाबरू नका. सगळी माहिती तपासून घ्या. KYC चं काय आहे ते साध्या भाषेत समजून घ्या. तुम्हीच खरे लाभार्थी आहात का? तुमची माहिती योग्य आहे का
हे जुळवण्याचं काम ई केवायसी करते. आता हे जर तुमचं काम अपूर्ण असेल तर पुढे अडचण होऊ शकते. म्हणून हप्ता सुटला की धावायचं असं करू नका. आधीच तुम्ही तुमची स्थिती बघून ठेवा. आधार आणि बँकेतील नावाचा विषय सुद्धा तसाच आहे. आधारवर पूर्ण नाव असेल आणि बँकेत वेगळ्या पद्धतीने तुमचं नाव लिहिलेलं असेल तर काही ठिकाणी तपासणी करताना प्रश्न येऊ शकतो. म्हणून शक्य तितक्या नोंदी व्यवस्थित ठेवा. लग्नानंतर नाव बदललेल्या महिला लाभार्थ्यांनी सुद्धा जुनी आणि नवीन नोंद जरा तपासून घ्यावी. आता फार्मर आयडी कार्ड बद्दल सुद्धा हेच. जिथं त्याची गरज सांगितली आहे तिथे काम पुढे ढकलत बसू नका. आज नाही उद्या, उद्या नाही परवा करत करत शेवटी पैसा येण्याची वेळ आली की तुमची धावपळ होते. म्हणून जे काम तुमच्यासाठी लागू आहे ते आधी करून ठेवा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे फसवणूक. 4,000 रुपयांची बातमी फिरायला लागली की काही लोकांची दुकानं सुरू होतात. फोन येईल, तुमचे पैसे अडकलेले आहेत, लिंक येईल, इथे क्लिक करा. कोणी तुम्हाला म्हणेल आधार अपडेट करा, कोणी OTP मागेल, कोणी कार्ड नंबर मागेल, कोणी CVV मागेल, कोणी ATM पिन मागेल. काही झालं तरी देऊ नका. समजा तुमच्या खात्यात तुमचे आधीचे 30,000 रुपये आहेत. तुम्ही 4,000च्या हप्त्याची वाट बघताय. समोरचा म्हणतो OTP सांगा, पैसा सोडतो. तुम्ही OTP सांगितला आणि 4,000 यायच्या आधी खात्यातले 30,000 गेले. मग काय उपयोग झाला? म्हणून 4,000पेक्षा तुमचं खातं सुरक्षित राहणं अत्यंत मोठं काम आहे. गावातल्या वृद्ध माणसांना ही गोष्ट सांगून ठेवा. त्यांना स्मार्टफोन वापरणं जमत नाही, ई केवायसी काय ते नीट समजत नाही. कोणी फोन करून सरकारी माणूस असल्याचं सांगितलं की ते खरं मानू शकतात. म्हणून घरातल्या मुलांनी, नातवंडांनी त्यांना मदत करा. आता पैसा दिसत नसेल तर काय करायचं? अगदी सोपा क्रम आहे हा, पक्का लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे खातं तपासा, मग लाभार्थीची स्थिती तपासा. ई केवायसी बघा. आधार बँकेला जोडलेलं आहे का ते तपासून घ्या. कोणतं बँक खातं संबंधित आहे हे सुद्धा पहा. मोबाईल नंबर योग्य आहे का हे तपासून घ्या. जिथे फार्मर आयडीची गरज आहे तिथे त्याची स्थिती बघा. आणि हे सगळं झाल्यावर अधिकृत मदत घ्या. व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट फिरतोय म्हणून तोच पुरावा मानू नका. स्क्रीनशॉट कोणत्या तारखेचा आहे, कोणत्या हप्त्याचा आहे, कुणाच्या खात्याचा आहे काहीच माहीत नसतं. खाली लिहिलेलं असतं सगळ्यांचे पैसे आले, मग अर्ध गाव घाबरतं. म्हणून व्हॉट्सअप फॉरवर्ड म्हणजे सरकारी आदेश नाही. आणि कर्जमाफी, PM किसान आणि नमो शेतकरी या गोष्टी एकमेकात मिसळू नका. कर्जमाफीची बातमी वेगळी, PM किसानची पात्रता वेगळी, नमो शेतकरीची प्रक्रिया वेगळी. एका योजनेत नाव आहे म्हणून दुसऱ्या योजनेत आपोआप नाव असेलच असं नाही. आता बघा शेतकऱ्यांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. पैसा रात्री 12 वाजेपर्यंत येणार. आजच शेवटची संधी. आता लगेच फॉर्म भरा नाहीतर हप्ता बंद होईल, अशा वाक्यांनी घाबरवणारे मेसेज फिरतात. त्यामुळे प्रत्येक 10 मिनिटांनी मोबाईल उघडत बसू नका. पैसा खात्यावर आला तर व्यवहार दिसेल. मेसेज उशिरा आला तरी चालेल, पण चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तर त्याचा मोठा त्रास तुम्हाला होऊ शकतो. घरात आजच 5 मिनिटं काढा. आधार कार्ड कुठे आहे ते बघा. बँक पासबुक बघा. कोणता मोबाईल नंबर नोंदलेला आहे हे आठवा. ई केवायसी पूर्ण आहे का ते तपासा. जिथं फार्मर आयडीचं काम लागू आहे तिथे बाकी आहे का ते तपासून घ्या. इतकं छोटं काम आधी केलं तर नंतरची तुमची धावपळ नक्कीच कमी होते. आणि तुमच्या घरात 2-3 खाती असतील तर एक कागदावर लिहून ठेवा. कोणतं खातं PM किसान साठी जोडलेलं आहे, कोणतं नमो शेतकरीसाठी वापरलेलं आहे, कोणतं खातं DBT साठी जोडलेलं आहे. आणखी एक गोष्ट, काही शेतकरी मोबाईलवर बॅलन्स बघतात पण त्यांना कोणतं खातं DBT साठी जोडलेलं आहे हेच माहीत नसतं. एका बँकेत व्यवहार चालू असतो आणि योजनेत दुसऱ्या जुन्या खात्याची नोंद असते. मग नवीन खात्यात पैसे शोधत बसतात. अशा वेळी बँकेत जाऊन तुम्ही शांतपणे विचारा, माझं DBT कोणत्या खात्यावर येत आहे. एकदा हे स्पष्ट झालं की पुढच्या प्रत्येक हप्त्याच्या वेळी अर्धा गोंधळ तिथंच संपतो. आणि हो, गावात कुणीतरी सांगेल माझ्या ओळखीच्या माणसाचे रात्री 10 वाजता पैसे आले म्हणजे तुमचे सुद्धा रात्रीच येणार, असं ठरलेलं नसतं. बँकेची प्रक्रिया, नोंद आणि प्रत्येक खात्याची स्थिती वेगळी असू शकते. म्हणून वेळेवरून आपली पात्रता ठरवू नका. पैसा आला तर चांगलं, दिसत नसेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तपासा आणि गरज वाटली तर अधिकृत ठिकाणी चौकशी करा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाईत कोणालाही कागदपत्रांचा फोटो बिलकुल पाठवू नका. आधार, पासबुक, फार्मर आयडीचं कार्ड, OTP ही माहिती चुकीच्या हातात गेली तर 4,000च्या हप्त्यापेक्षा तुमचं नुकसान मोठं होऊ शकतं. घरातल्या वृद्ध माणसांना हे तुम्ही 2दा सांगा. त्यांना कुणाचा फोन आला तर आधी घरच्यांना विचारायला सांगा. योजना खरी असली तरी फोन करणारा माणूस खरा असेलच असं नाही. म्हणून पैसा येण्याची बातमी ऐकली की आनंद व्यक्त करू शकता, पण सावध राहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता पूर्ण हिशोब शेवटी एकदा नीट लक्षात घ्या. चर्चा आहे PM किसानच्या 23व्या हप्त्याची आणि नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याची.
दोन्हीकडून 2-2 हजार रुपये मिळाले तर पात्र शेतकऱ्याला एकूण 4,000 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात. दुसऱ्याला पैसे आले म्हणून त्याच वेळी तुम्हाला सुद्धा आले पाहिजेत असं बिलकुल समजू नका. मेसेज उशिरा येऊ शकतो, कधी मेसेज न येता सुद्धा खात्यात पैसे जमा होतात. म्हणून तुमचं बँक खातं तपासून घ्या. ई-केवायसी तपासा, आधार लिंक तपासा, मोबाईल नंबर उघडा, खातं सक्रिय आहे का ते बघा आणि गरज असेल तिथे फार्मर आयडीचं काम पूर्ण ठेवा आणि कोणालाही OTP, पिन, CVV सांगायचा नाही. 4,000 रुपये मिळून देतो म्हणून पैसे मागितले तर लगेच सावध व्हा. आणि लक्षात घ्या, पैसा खात्यात आला तर चांगली गोष्ट आहे, नाही दिसला तर लगेच घाबरायचं नाही. आधी तपासायचं, स्वतःची माहिती नीट ठेवायची, चुकीच्या फोनला बळी पडायचं नाही. गावातल्या ज्येष्ठ माणसांना ही माहिती सांगायची, कारण त्यांची एक बँकेची फेरी वाचली, एक फसवणूक टळली तरी ही माहिती उपयोगाची झाली असं समजा. आता ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अशा PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी, पीक विमा, अनुदान आणि शेतकऱ्यांच्या कामाच्या बातम्या अगदी सोप्या आपल्या भाषेत जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर चॅनलशी जोडलेले राहा. त्यासाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.